मी आहे आंबूज आणि मांग आणि धनगर फार अंतर नाहीये आणि आमच्या वाटेला दादा असंच आलंय। पण मी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि त्यामुळे आम्ही ह्या काट्या वाट्या लाट्या सगळ्या खाल्ल्या आणि आता दिल्या सुद्धा। पडळकर जी यार आप क्यों चिंता कर रहे हो जब दादा आपके साथ है, देवेंद्र जी आपके साथ है और ये फौज आपके साथ है। आणि मला हे माहिती आहे हा गडी साधा नाही, अजिबात नाही। अहो ज्यांनी काट्या वाट्यात रात बेरात आणि जसं अण्णाभाऊ साठे यांनी वाटेगाव पासून ते मुंबई पर्यंत पायी प्रवास केला तसाच हा खडतर प्रवास आहे या माणसाचा। हा माझा मित्र आहे ना, खडतर प्रवास आहे। आम्ही काय तोंडात चांदीचा चमचा घेऊन किंवा आम्ही कुठेतरी विदेशात शिक्षण घेऊन इथं या जिल्ह्यात नाही आलो। आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो, महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो। आम्ही आमच्या कर्तृत्वावर मोठं झालेलो आहे। आम्ही तुम्हाला का बघवत नाही? आणि काय हो तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे एकदम स्वच्छ सुंदर आहात का? तुम्ही काय लायकीचे सगळ्या जगाला माहिती आहे। संस्था आल्या कुठनं, लोकांच्या कारखाने बुडवले कुणी आणि आज कोण उरले तुमच्याबरोबर? कोणी उरलं नाही। मटकेवाले, दारूवाले, ज्यांनी लॉटरीमध्ये भ्रष्टाचार केला, गडबडी केल्या, असे 4-2 माणसं उरलेले आहेत। त्यामुळं सगळ्यांच्या नादी लागा। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नादी लागू नका। भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की या पार्टीतला प्रत्येक नेता हा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा नेता आहे। मग देवेंद्रजी असतील, दादा असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपासून ते असंख्य नावं सांगता येतील। आणि आम्ही मेहनतीने पक्ष उभा केलाय। हो 2च खासदार होते आमचे, लोक चिडवत होते आम्हाला। पुण्यातल्या त्या मॉडर्न कॉलेजच्या भिंतीवर भलं मोठं लिहून ठेवलं होतं, पर्यायी म्हणत होते कोण, आणि यांचे लोकसभेत निवडून आले 2। इथपासून सुरुवात केली आम्ही घाबरणारे नाहीये, पळून जाणारे तर त्याहून नाही। त्यामुळे आजच्या ह्या इशारा सभेतून मी एवढंच सांगेन